रक्षा की हो, सप्तदिन व्रज रक्षा की हो, नख पे गिरिवर्धन ऐसो राम है दुखहर, ऐसो राम दुखहर, ऐसो राम, ऐसो राम, ऐसो राम। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। श्री राम राम 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 जय राम राम श्री राम राम जय राम श्री राम राम श्री राम राम श्री राम राम जय राम राम श्री राम राम श्री राम श्री राम राम जय राम राम जय राम राम जय राम राम श्री राम राम जय राम राम जय राम राम श्री राम राम श्री राम राम जय राम राम श्री राम राम श्री राम राम श्री राम राम जय राम राम श्री 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 राम श्री राम राम श्री राम राम श्री राम राम श्री राम राम। आत्मा मी सौ स्वाती संदीप कोल्हे. स्वानंद गौरव सोहळा म्हणजे असं व्यासपीठ जिथे आपल्या प्रेमाच्या माणसांप्रती आभार व्यक्त करण्याची, कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. संपूर्ण वर्षभर अनेक कार्यक्रम, नृत्याच्या परीक्षा, झीलनगरीसारखे महोत्सव साजरे केले जात असतात. परंतु या धावपळीमध्ये मात्र आपल्या लोकांचं कौतुक करणं, त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करणं मात्र राहून जातं. आणि म्हणूनच आज मी ही संधी चुकवायचं नाही हे ठरवलं. तर सर्वप्रथम आभार व्यक्त करीन ते माझ्या व सर्व शिक्षक वर्गाच्या कुटुंबियांचे, की ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आज आम्ही हे शिवधनुष्य पेलवत आहोत. कार्यक्रमाला, परीक्षा आल्या की
वेळ काळ सगळं विसरून स्वानंद हेच सगळ्या शिक्षकांचं प्राधान्य बनतं. आणि अशा वेळी गरज असते ती खंबीर पाठिंब्याची. आणि तो पाठिंबा आम्हाला आमच्या कुटुंबियांकडून मिळतोय. त्याबद्दल सर्व कुटुंबियांचे मनापासून आभार. यानंतर ज्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ते म्हणजे माझे गुरुजन आदरणीय गुरुवर्या डॉक्टर सौ मंजिरी देव, पंडित रविशंकर मिश्रा, तालमणी पंडित मुकुंद राजदेव व पंडित आमोद दंडके सर. या सर्वांचे बहुमूल्य मार्गदर्शन व आशीर्वाद सदैव माझ्या व सर्व स्वानंदींच्या सोबत आहेत. सर्व गुरुजनांच्या चरणी हृदयापासून नमस्कार. तसंच संपूर्ण स्वानंद जो सर्व तोपरी सदैव आमच्या सोबत उभा असतो आणि सर्व स्वानंदी ज्यांच्या प्रचंड प्रेमामुळे आमचं जीवन स्वानंदी झालं आहे, तुमच्या सगळ्यांचेही खूप खूप आभार. तुमचं असंच प्रेम व साथ सदैव आमच्या सोबत राहोत. आणि आता वळते ते स्वानंदच्या शिक्षक वर्गाकडे. अकबराच्या दरबारात 9 रत्ने होती असं म्हणतात. तसंच स्वानंदच्या कलेच्या या मंदिरात परमेश्वराने 20 रत्ने एकत्र आणली आहेत असं मला वाटतं. प्रेम, नम्रता, जिद्द, त्याग, श्रद्धा, सबुरी, खरेपणा अशा बहुगुणांनी ओतप्रोत म्हणजे स्वानंदचा शिक्षक वर्ग म्हणजेच माझ्या लेकी. वृक्ष जो वटवृक्ष होऊन आनंदाने डोलतोय, समाजात स्वानंद पसरवतो आहे. हे घडण्यामागे काही जणांचं मोठं योगदान आहे. स्वातीताईने एक स्वप्न पाहिलं आणि त्याला आपलं स्वप्न मानून माझ्या खांद्याला खांदा लावून स्वानंदींच्या स्वानंदासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सगळ्या स्वानंदींच्या लाडक्या ताया म्हणजेच वंशिकाताई, सोनालीताई, दर्शनाताई, नेहाताई आणि सृष्टीताई. खरंच बाळांनो, स्वानंदींच्या कलेच्या प्रगतीसाठी तुम्ही आजवर केलेल्या त्यागांना, घेत असलेल्या मेहनतीला माझा सलाम. आता वळते पुढच्या पिढीकडे म्हणजेच माझी सान्वी, समीक्षा, सुवर्णा, मयुरी, दीपिका, अनघा, अंशिका, तृप्ती, प्रीतम, पल्लवी, प्रवीणाताई, भक्तिताई, पौर्णिमा, पूर्वा, रुपालीताई, शिल्पाताई, नताशा. खरंच प्रत्येक जण म्हणजे परमेश्वराने खास निवडून स्वानंदसाठी बनविलेले हिरे आहेत. आज एक खास गोष्ट तुम्हाला सांगते. परमेश्वराने मला यांना नृत्य शिकवण्याचं भाग्य तर दिलंच आहे, परंतु यासोबत मला यांच्याकडून शिकण्याचं पण भाग्य दिलं आहे. खरंच या प्रत्येकीमध्ये असणारे गुण शिकण्यासारखे आहेत. त्यातील काहींचा उल्लेख नक्कीच मी इथे करू इच्छिते. जसं की वंशिकाकडून संयम, दर्शनाकडून साहाकडून अबोधितता, सोनाली, पल्लवी, प्रीतम यांच्याकडून कधीही न डगमगणं, समीक्षाकडून आत्मविश्वास, सृष्टीकडून कामाच्या प्रतीची निष्ठा आणि माझी सान्वी म्हणजे तर माझा सुकून. प्रत्येक रत्न असं की जणू परमेश्वराने खास स्वानंदसाठी बनविलेलं. तसंच अजून पण काही जणींचा मी इथे उल्लेख आवर्जून करेन, ज्या आता स्वानंदच्या शिक्षक वर्गात समाविष्ट जरी नसल्या तरी स्वानंदच्या पायाभरणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या म्हणजे गौरी सावंत मिश्रा,